वडीवडेतील पोलिश निर्वासितांच्या स्मृती जपण्यासाठी भव्य संग्रहालय. पोलंडच्या संसद सदस्यांची न्यू पॅलेसला भेट. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात कोल्हापूरने पोलंडच्या हजारो नागरिकांना दिलेल्या ऐतिहासिक आश्रयाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर आणि पोलंडमधील जुने ऋणानुबंध पुन्हा दृढ होत आहेत. या ऐतिहासिक संबंधांना उजाळा देण्यासाठी पोलंडचे पंतप्रधान लवकरच कोल्हापूर दौऱ्यावर येणार असल्याची माहिती आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलंडच्या संसद सदस्या किंगा गयश्का सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असून त्यांनी आज ऐतिहासिक न्यू पॅलेसला सदिच्छा भेट दिली. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यासमवेत न्यू पॅलेस येथे आलेल्या किंगा गयश्का यांचे खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी स्वागत केले. यावेळी त्यांनी त्यांना छत्रपती ऑफ कोल्हापूर हे ऐतिहासिक पुस्तक भेट दिले. किंगा गयश्का यांनी न्यू पॅलेसच्या विविध भागांची पाहणी करत कोल्हापूरचा समृद्ध इतिहास, संस्कृती आणि राजघराण्याची परंपरा जाणून घेतली. संपूर्ण वाडा पाहताना त्या चकित झाल्याचे पाहायला मिळाले. या भेटीदरम्यान कोल्हापूर आणि पोलंडमधील ऐतिहासिक संबंधांसह विविध विषयांवर चर्चा झाली. सांस्कृतिक देवाणघेवाण आणि दोन्ही देशांमधील जुने बंध अधिक दृढ करण्याबाबतही यावेळी विचारविनिमय करण्यात आला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात 1943 ते 1948 या कालावधीत कोल्हापूरजवळील वळीवडे येथे पोलंडमधील हजारो निर्वासितांनी तब्बल 5 वर्षे आश्रय घेतला होता. या काळात कोल्हापूरने पोलिश नागरिकांना दिलेल्या मानवतावादी मदतीची आठवण आजही पोलंडमध्ये आदराने केली जाते. या ऐतिहासिक संबंधांच्या स्मृती जतन करण्यासाठी वळीवडे येथे भव्य संग्रहालय उभारण्यात येणार आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या पोलंडच्या नागरिकांच्या स्मृती जपण्यासोबतच कोल्हापूर पोलंडच्या ऐतिहासिक संबंधांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे संग्रहालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने या संग्रहालयाच्या उभारणीसाठी निधी मंजूर केला असल्याची माहिती माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. त्यामुळे वळीवडेतील पोलिश निर्वासितांच्या इतिहासाला आता अधिकृत स्वरूपात जतन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महान कार्य न्यूजसाठी सुनील काटकर, कोल्हापूर. उद्या कोल्हापुरात माननीय फडणवीस साहेबांच्या हस्ते अनेक लोकार्पण सोहळे आणि उद्घाटन होणार आहे. परंतु त्यात एक छत्रपती प्रेमिला राजे दवाखान्याचं सुद्धा लोकार्पण होणार आहे. ते लोकार्पण माझ्या मते नाही आहे, ते पापार्पण आहे असं माझं स्पष्ट मत आहे. कारण कोट्यावधी रुपयाचा घोटाळा ह्या छत्रपती प्रेमिला राजेमध्ये झाल्याचा माझा संशय, माझा आरोप आहे. कारण जी यंत्रसामुग्री खरेदी केली आत्तापर्यंत आणि ती यंत्रसामुग्री ज्या कंपनीत खरेदी केलेली आहे त्यात फार मोठा फरक आहे. खाजगी दवाखान्याला विकलेली कंपनीने त्याची दर बघा तुम्ही आणि ह्या आपल्या सरकारी दवाखान्यात दिलेले दर बघितले तर कोट्यावधी रुपयाचा घोटाळा ह्या छत्रपती प्रेमिला राजेमध्ये झालेला आहे. म्हणून आमच्या जनतेची लूट झालेली आहे, ह्या सरकारच्या पैशाही लूट झालेली आहे. कुणी केली हे तपासण्याचं काम माननीय मुख्यमंत्री न्यायाधीशांच्या मार्फत करतील अशी मला अपेक्षा आहे. मग तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने जनतेचा पैसा आणि सरकारचा पैसा लुटला गेला ह्या छत्रपती प्रेमिला राजेमध्ये. त्याचबरोबर ह्याच प्रेमिला राजेमध्ये अनेक ठेकेदारांवर गुन्हे नोंद झालेले आहेत. एकावर तरी गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांनी देऊन सुद्धा त्याला अटक झालेली नाही आहे. त्याचबरोबर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा FIR नोंद करा असं स्पष्ट आदेश असताना ते करत नाही आहेत. आणि हीच लोक संबंधित मंत्र्याचे होर्डिंग्स लावत आहेत, जाहिराती मोठमोठ्या देत आहेत. काय चाललंय आपल्या ह्या कोल्हापूरमध्ये? म्हणून हा लोकार्पण सोहळा नसून हा पापार्पण सोहळा आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, जे जे आतापर्यंत काय तुम्ही उद्घाटन करणार आहे त्या सगळ्या पैशाचं ऑडिट करा अशी माझी तुम्हाला विनंती आहे. जुना इतिहास आहे की त्यावेळी छत्रपती घराण्यांनी पोलंडच्या सगळ्या रहिवासींना राजआश्रय दिला होता. 1943 ते 1948 5,000 पोलिश लोक होते आणि खऱ्या अर्थाने ते कुठेतरी परत रिवाईव्ह व्हावं म्हणून मी तो प्रयत्न केला. आणि आता पोलंडचं वळीवडेमध्ये म्युझियम तयार होणार आहे. महाराष्ट्र सरकारने त्याला सगळे पैसे सुद्धा दिलेले आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून ते आज इथं सगळे पोलीस डेलिगेशन आलेले, खासदार आलेले आहेत, इथं काउन्सिल जनरल आलेले आहेत. 21 ऑक्टोबरच्या दरम्यान पंतप्रधान हे कोल्हापूरला येण्याची शक्यता आहे. त्याचंच एक रेकी म्हणून किंवा त्याचाच एक पहिला टप्पा म्हणून हे सगळं शिष्टमंडळ इथं आलेले. आज नवीन राजवाडा छत्रपती शाहू महाराजांना आणि सगळ्या छत्रपती घराण्याच्या सगळ्या व्यक्तींना ते भेटायला आले होते आणि मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. आज दिवसभर ते अनेक ठिकाणी जाणार आहेत, जुन्या राजवाड्यात जाणार आहेत, अंबाबाई मंदिरात जाणार आहेत. मग संध्याकाळी वळीवडे कॅम्पमध्ये जिथं ते राहिले होते आयुष्यभर, तिथं 5 वर्ष आयुष्यभर म्हणजे 5 वर्ष तिथं राहिले होते, त्यांना ते म्युझियम कसं होणार आहे ते पाहणी करण्यासाठी जाणार आहेत. तिथं सिमेट्री त्यांची इथं आहे.
जिथे ते अनेक लोकांना इथं पुरलं गेलेलं आहे, तिथं सुद्धा ते आज संध्याकाळी झाला. हा त्यांचा कार्यक्रम आहे. संध्याकाळी सगळ्यात महत्त्वाचं, जे पोलीस लोक जिथं राहिले होते त्यांचे अनेक आर्टिफॅक्ट्स आहेत. ते आर्टिफॅक्ट 7-8 बॅग भरून आर्टिफॅक्ट्स घेऊन इथं आलेले आहेत. पहिला टप्पा, असे 3-4 टप्पे ते करणार आहेत. आणि म्हणून एक वेगळं नातं, नुसतं कोल्हापूरचं नातं नाही तर एक पोलंडचं आणि भारताचं नातं याच्यावर परत दृढ होताना आपल्याला पाहायला मिळतं. कोळीवडेमध्ये म्युझियम तुम्ही करणार आहे शासनाच्या वतीने? शासनाने पूर्वी 1.5 कोटी रुपये दिले होते आणि आता आम्ही लगेच सांगितलं त्यांनी पुढचे 5.5 कोटी रुपये काहीतरी ऑलरेडी दिलेले आहेत आणि काम एक 15 दिवसात सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी सुद्धा भेट दिली होती कोल्हापूर स्मारकाला. तिथं नरेंद्र मोदीजी ज्यावेळी वॉर्सॉला गेले होते त्यावेळी त्यांनी कोल्हापूर मॉन्युमेंटला तिथं भेट दिली आणि त्यांनी न चुकता त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी ट्विट केलेले की छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याने इतकं मोठं मन दाखवलं होतं. एक ह्युमॅनिटीच्या माध्यमातून त्यांना राजाश्रय दिला होता. 5,000 लोक, एवढा मोठा कॅम्प हा जगात कुठं पाहायला मिळत नाही. ते कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या घराण्यांना असणारे संस्कार आमच्यावर म्हणण्यापेक्षा आमच्या पूर्वजांच्या आता आमच्याकडे सुद्धा आलेले त्या माध्यमातून दिसून कोल्हापूर त्यांच्याकडे काय संस्कृती नाही. आता त्यांनी काय दिलंय मला माहित नाही. ते संस्काराचा भाग आहे. आपल्याकडे पाहुणे आले की आपण काहीतरी त्यांना गिफ्ट देतो. मग त्यांना कुठलं पुस्तक द्यायचं तर छत्रपती ऑफ कोल्हापूर, कारण त्या छत्रपती ऑफ कोल्हापूरच त्यांना ही ओळख आहे. आणि ज्या छत्रपतींनी एवढा राजाश्रय दिला तर दुसरं काय देण्यापेक्षा आम्हाला वाटलं की ते पुस्तक देणं उचित ठरेल.